प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही स्वाती आणि तिचा नवरा खूप मोठ्या संकटात सापडतात आणि आता ही मुक्ताच तिला या संकटातून बाहेर काढताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की मुक्ता ही क्लिनिकला जाताना स्वातीला पाहते आणि तिचा पाठलाग करून हॉटेलपर्यंत पोहोचते. स्वाती जेव्हा तिला बघते तेव्हा घाबरते, पण आत गेल्यानंतर मग स्वाती जे काही सत्य आहे ते सगळ्यांना सांगते. स्वातीचा नवरा बोलतो की मी दुबईला असताना एका मुलीने माझ्यावर बलात्काराची केस लावली. तुला तर माहितीच असेल की याची शिक्षा तिकडे फाशीच आहे आणि कायम मुलीकडूनच पहिला विचार केला जातो. त्यामुळे आम्ही घाबरून इकडे आलोय आणि आता ती मुलगी आमच्याकडे 15 लाख मागत आहे. मुक्ता मग स्वातीला खूप प्रयत्न करते की तू या सगळ्या गोष्टी घरी सांग, नक्कीच सगळेजण तुला मदत करेल, तू घाबरू नको. आणि स्वातीच्या नवऱ्याला सुद्धा सांगते, पण स्वातीचा नवरा बोलतो की मला कोणालाही त्रास द्यायचा नाही, ही लढाई मी स्वतः एकट्याने लढेल असं बोलतो. यानंतर मग ही मुक्ता बोलते की तुम्ही काळजी करू नका, आपण एकत्र या गोष्टीतून मार्ग काढू. आणि मग ही मुक्ता आता येणाऱ्या भागामध्ये स्वातीच्या नवऱ्याला जे 15 लाख रुपये पाहिजे होते त्यासाठी खटपट करताना आणि लोनसाठी धडपड करताना आपल्याला दिसणार आहे. यासाठी तिला खूप अडथळे सुद्धा येणार आहेत. आता पाहू येणाऱ्या भागामध्ये ही मुक्ता स्वातीला कसं संकटातून बाहेर काढते ते.